माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दख्खनचा राजा ज्योतिबा माझा या ठिकाणी कोल्हापूरपासून सर्वसाधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असणारे हे ज्योतिबाचे मंदिर आपण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण नंदीचे दर्शन घेऊन आपण ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊया। ज्योतिबाच्या नावाने चांग भले। आणि आपण आता हा संपूर्ण मंदिराचा परिसर पाहणार आहोत। प्राचीन असे असणारे हे ज्योतिर्लिंग, कोणी याला केदारलिंग असे संबोधले जाते, ते आपण पाहत आहोत। या ठिकाणी आमचे भाचे विश्वतेज जठार, भाचे साक्षी जठार गुलालाने खोबरं उधळत आहेत। तसेच व्याही नारायण जठार, विहीनबाई संगीता जठार यांचे कुलदैवत त्याला गुलालाने खोबरं उधळत आहेत। या ठिकाणी तोफ पाहून आपण ही मंदिराची पाहणी करत आहोत। अनेकांचे कुलदैवत असणारे हे ज्योतिर्लिंग मंदिर आपण पाहतो। या ठिकाणी मंदिरासमोरच एक विहीर आहे, ती विहीर आपण पाहत आहोत। हा मंदिराचा परिसर आहे। अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या। दख्खनचा राजा ज्योतिबा माझा या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे। या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये दिवटी असती, त्याची 5-5 पळी तेल ओतून पूजा केली जाते। अनेकांचे कुलदैवत असणारे ज्योतिबा, त्यांचा हा गोंधळाचा कार्यक्रम आपण पाहत आहोत। फार प्राचीन असे असणारे ज्योतिर्लिंग मंदिर आपण पाहत आहोत। अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या। कोल्हापूरपासून जवळच असणारे हे ज्योतिर्लिंग मंदिर आणि त्या ठिकाणी हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहत आहोत आणि दर्शन घेत आहोत। शिव पार्वती हर 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 महादेव, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं।